आजच्या बैठकीमध्ये अरे काय करताय तुम्ही आहे तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल। मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला, जो आम्ही निर्गमित केलेला आहे, जो काही ओरिजिनल जो GR आहे, त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत, म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, तर त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधनं मिळतोय, तर तसाही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत। ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतनं लाभ घेत आहेत त्यांना 1000 रुपये नमो शेतकरीतून मिळत आहेत। किमान 1500चा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे। त्याच्यामुळे 1000 रुपये त्यांना नमो शेतकरीमधून मिळत आहेत आणि 500 त्यांना लाडकी बहीणमधून मिळत आहेत। आज आहे रविवार 15 जून। उद्या सकाळी लाडक्या बहिणी खात्यात वाटप सुरू होणार आहे। लाडक्या बहिणींना जूनच्या हप्त्याचा महिन्यात अगोदर दिला जाणार आहे। लक्षात ठेवा, जूनचा हप्ता जुलैमध्ये दिला जाणार नाही असं आदिताई तटकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे ज्यांनी जी वाटप उद्यापासून सुरू होणार आहे तिथं, कारण तुम्हाला माहित आहे, जर सरकारला असं माहित आहे की आपण जर शेवटच्या आठवड्यात गेलो तर तुमचे काय, म्हणजे पुढचा आठवडा हा शेवटचा आठवडा तुम्हाला माहित आहे का? कारण तुमच्या 2 आठवड्यात म्हणजे या हप्त्यासाठी 2च दिवस आहेत, कारण की 29 आणि 30, तर त्यामध्ये काय होतंय तर ते त्याच जे वाटप आहे ते त्यांच्या पुढच्या महिन्यात जात आहे। त्याच्यामुळे सरकारच्या लक्षात आलं की आपल्या त्याच महिना की शेवटचा हप्ता म्हणजेच हा हप्ता त्याच महिन्यातील पाहिजे। त्यामुळे असं सांगितलंय की हप्ता आहे जो तुम्हाला महिन्या अगोदर मिळणार दिला जाणार आहे। जर तुम्ही तो बघितला पुढच्या आठवड्यात किंवा आठवड्यात, या आठवड्यात सरकारने अगोदर तुम्हाला नियोजन लावून दिले, बँकेमध्ये चेक जमा करण्याचे सांगितले आहे, उद्या सकाळपासून आपल्या कदाचित इथं वाटप पाहायला मिळणार आहे। परंतु लक्षात घ्या, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, इथं फक्त मोठमोठे प्रश्न सगळ्यांच्या समोर उपस्थित राहिले असतील। कोणते पैसे, किती पैसे येणार, शासनाकडून कशी मुदत, किती वाढ दिलेली आहे, पहिला GR होता तोच आहे का? परंतु आपण जर बघितलं तर नीट लाडक्या बहिणींना बघा, तुम्ही जानेवारी, फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये पैसे आले, त्यांना एप्रिल मे मध्ये पैसे आलेले नाहीत। तर आपण जर बघितलं GR जर बदलला नसला तर मग लाडक्या बहिणींनी पैसे यायला हवे होते, बरोबर, परंतु त्या लाडक्या बहिणीचे पैसे आलेले नाहीत, कारण त्या मागच्या, कारण तुम्ही सांगतोय सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे लाडक्या बहिणी योजने खरंच योजनेतून बाहेर पडत आहेत। GR तोच आहे, GR बदललेला नाही आहे, परंतु जे लाडकी बहीण योजनेमध्ये नियम आणि अटींचं लाख रुपयापर्यंत उत्पन्न किंवा एक महिलेचं एकच योजनेचा लाभ घेणं, जसं की त्यांना स्वतःचं सांगितलं, संजय गांधी निराधार योजनेचे जर कोणी लाभ घेत असेल तर त्यांना तिकडे ऑलरेडी 10,000 रुपये भेटणार आहेत, त्यांना इकडे मिळणार नाहीत। परंतु लक्षात घ्या, आपण जर नेट बघितलं ऑक्टोबरपर्यंत किंवा निवडणूक अगोदर जर काही अर्ज पडताळणी नाही नव्हती किंवा एवढे कटकसरीने कोणाची चौकशी नाही नव्हती, सरसकट पैसे वाटप झाले होते। त्यानंतर मात्र सरकारने तिथे त्यांचा असं लक्षात आलं की भरपूर अशा लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांच्यामध्ये त्यांना पैसे दिले जातात। स्वतःचे त्यांनी सांगितलं होतं, आम्हाला एवढं टाइम मिळाला नव्हता, त्यामध्ये तुम्ही ज्या लाडक्या आयोजित केले आहे सक्षम आहेत का, त्यांनी आम्ही काढू शकतो का पैसे, काय म्हटलं तर सरकारने असं सांगितलंय, कागदपत्र तपासणी सुरू केली आहे। हळूहळू वेगवेगळ्या कागदपत्र बघून, बँकेचे अकाउंट ट्रान्झॅक्शन बघून, उत्पन्न दाखला बघून किंवा रेशन कार्ड असे यांच्यामध्ये मजेदार अशी गोष्ट आहे, ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरपर्यंत सगळे पैसे आले होते, तुम्ही जर ऑक्टोबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, हप्ता मार्चचा अशा भरपूर लाडक्या बहिणींचा आलेले नाहीत। एवढंच काय, तर ज्यांना एप्रिलचा हप्ता आला होता परंतु अजूनही मेचा हप्ता आला नाही, अशा सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींना। त्यांच्यामध्ये एक महत्त्वाचं लक्षात घ्या, तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायला असेल तर काही महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे महिलांना तुम्हाला अपडेट करायला गरज आहे। लक्षात घ्या महिलांनो, तुम्ही जर इकडे तिकडे काय तुमचं नाव जर चुकलं असेल काही योजनेमध्ये तर सरळ करून घ्या आत्ताच। ही महत्त्वाची सूचना, सकाळी पैसे तर वाटप सुरुवात होणार आहे सकाळपासून, म्हणजे 16 जून, उद्या सोमवार आहे, उद्यापासून वाटप तिथं होणार आहे। परंतु कोणत्या लाडक्या बहिणीला लक्षात ठेवा, त्यासाठी तुम्हाला कोणत्या कागदपत्राची पूर्तता करायची आहे किंवा काय तुम्हाला काय करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला हप्ता येईल का लक्षात ठेवा। एक जरी हप्ता तुम्हाला नाही आला तर पुढच्या महिन्यात तुमचं नाव यादीतून राहणार नाही। कितीही पात्र असा किंवा तुम्ही अपात्र, जर तो एखादी लाडकी बहीण अपात्र असेल, जर तिचा जूनचा हप्ता आला म्हणजेच मेचा हप्ता आला तरी अपात्र असून देखील तिला जूनचा हप्ता हा 100% येणार आहे। परंतु तुम्ही या पात्र नसाल, मेचा हप्ता जर तुम्हाला नसेल तर की पात्र असून तुम्हाला हा जूनचा हप्ता पण येणार नाही, कारण की बरोबर ह्याच्यानुसार यादीत तुमचं नाव, बँकेत पैसे जमा झाले, HDFC किंवा ICICI किंवा SBI
तसेच पोस्टचा खाता आता तुम्हाला उद्या सकाळी ह्या सगळ्या तुमच्या बँकेचे जायंट पोस्टच्या खात्यात जायचं, बँकेत जायचं आणि तिथं तुमच्या चेक करायचं आपलं जे अकाउंट आहे ते चालू आहे का. पहिली गोष्ट म्हणजे महिलांना चेक करायची गोष्ट सांगतो तुम्हाला. दुसरी गोष्ट म्हणजे जे अकाउंट किंवा इत्यादी KYC किंवा देतील. तिसरी गोष्ट म्हणजे आधार आणि लिंक अकाउंट नंबर व्यवस्थित आहे का. दुसरी गोष्ट म्हणजे लिंक होऊन पण आपल्याला मेसेज येतोय की नाही. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या रेशन कार्डवरील KYC झालेली आहे की किंवा रेशन कार्ड सिरियसली या भरपूर लाडक्या बहिणी जर रेशन कार्ड सिरियसली घेत नाहीत मग त्यांना प्रॉब्लेम होत आहे. तुम्ही पहा कोणत्या बँकेत पैसे येणार उद्यापासून बघा. SBI किंवा महाराष्ट्र जे बँक ऑफ इंडिया कोणत्याही खात्यात बँक पोस्टाच्या पण येऊ शकतात. तर तुम्हाला 1500 रुपये ते 2000 रुपये देण्याचं ठरवलेलं तर आता किती पैसे येतात नक्की तुम्ही बघून सांगा. किंवा 2100 रुपये सुद्धा येऊ शकतात. डिसेंबर महिन्यापर्यंत 2100 रुपये चार्ज मिळणार आहे. डिसेंबर अधिवेशन होऊन त्यामध्ये कदाचित लाडक्या बहिणीचा विचार करून त्यांना 2100 रुपये करण्यात येणार आहे. परंतु सध्याची जी स्थिती आहे तर फक्त 10,000 रुपये मिळणार आहेत. दुसरी योजना म्हणजे काय, लाडकी बहिणींना 50,000 रुपयाचं कर्ज मिळणार जाणार आहे. लाडक्या बहिणीमुळे पिवळं किंवा रेशन कार्ड असणाऱ्यांना लाडकी बहीण पात्र अशाची महिन्यांनी 50,000 देणार आहे सरकार. जणू हप्ता 50 लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सुद्धा येणार आहे. त्यात तुम्हाला जे सांगितलं आहे ते सगळं काम करून, अन्यथा तुम्हाला जे शेजारच्या पैसे येतील, काकीला, काकूला, मावशीला, भावकीला पैसे येतील परंतु तुम्हाला पैसे येणार नाही. नाहीतर त्यावेळी मात्र आपल्याला सगळ्यात जास्त वाईट वाटतं. सगळ्यांना आले नाही आणि सगळ्यांना आले नाही आपल्यालाच आले नाही. जर आपल्याला नाही आले आणि सगळ्यांना आले तर सगळ्यात जास्त वाईट वाटणं. त्यासाठी तुम्ही काम करून घ्यावं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं, एकदा आपण सगळं अकाउंट चेक करून आपले सगळे KYC पूर्ण करून कागदा अंगणवाडीमध्ये जाऊन आपल्याला नाव देऊन चेक करून यादीमध्ये सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत. हे कारण ह्या ज्या गोष्टी तुम्ही केल्या नाहीत तर तुम्हाला यादीतील काही जागा निघून जातील व जिथे आहेत तिथे तुम्हाला मिळणार नाही. हप्ता तुम्हाला दिला जाणार नाही. यामध्ये सोबत आनंदाची बातमी म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना ती सरकार गॅस योजनेतून सुद्धा पैसे लवकरच जाहीर करणार आहे. 3 गॅस सिलेंडर आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना घरकुल नाही त्यांना सुद्धा लवकरच घरकुल मिळणार आहे. एक काम करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचा प्रश्न असतील तर ते नक्की मला कमेंटमध्ये विचारा. मी त्या प्रश्नांचं उत्तर नक्की देईन. आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या पुढील व्हिडिओला मित्रांनो शेअर करा. आणि तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.